खूप मोठं योगदान. धन्यवाद. सन्मान करूया कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय महादेवजी गायकर साहेब रेडगर. सिद्धी करवलीचे मुकेश पाटील यांचं आगमन झाले. मुकेश पाटील म्हणजे आमचे आयोजकच आहेत ते. वेलकम मुकेश. सामना सुरू करायचा पंच. मॅच सामना सुरू करायचा आहे. सन्मान राहील सुरू आणि त्यावेळी सामनाही सुरू ठेवा कारण प्रेक्षकांना मॅच पण बघायची. महादेवजी गायकर यांचा आपण सन्मान करतोय. व्यासपीठावरती गेस्ट अवर गॉड. एक खासियत आहे आमदार बालराम पाटील चषकाची. आत्ताच्या खेळाडूला हेल्मेट मिळालं त्याने देखील सांगितलं हो त्याला गरज होती हेल्मेटची आणि त्याला तो हेल्मेट मिळाला आहे आणि खूप चांगलं पारितोषिक या स्पर्धेकडून ठेवण्यात आले. पुढील सन्मान असेल रेडगरचे गुरुनाथ भोपी यांचं. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. चला 25 मिनिटं 5 शतक. टाईम अलर्ट असेल. सुधीर आगलावे आमचे स्कोरर टाइमर ऑन केला त्याने. समालोचक अमितजी म्हात्रे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. अमितजी म्हात्रे मॅच ऑन. तो विनंती करतो आमचे समालोचक मित्र अमितजी म्हात्रे फर्स्ट ट्रेनिंगसाठी आपण मायक्रोफोनवरती यायचं आहे आणि थोडं स्पीडअप करा प्लीज. धन्यवाद हुसैन भाई. और मुकाबला मैदान के अंदर अब चल रहा है रिहान रितवी 11 समटने मनाम डीसीसी मोरबे के बीच. तो फिलहाल इस बार देखा जाए तो यहाँ गेंदबाजी जो टीम कर रही है डीसीसी मोरबे टीम पहले गेंदबाजी कर रही है और रिहान रितवी 11 समटने टीम पहले बल्लेबाजी कर रहे. मैच को शुरुआत तो हुई है लेकिन फिलहाल पहली गेंद इस बार देखा जाए उसके ऊपर विकेट हासिल कर चुके गेंदबाज विनीत जी पढ़ के. नहीं बल्लेबाज का आगमन मिस्टर रुपेश पोपेटा. इस बार यहां सुंदर कवर ड्राइव था पंच किया था लेकिन फील्डर वहां मौजूद है. रन कोई मिलेगा नहीं. पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है और इस बार देखा 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है बाकी खिलाड़ी दायरे के अंदर. एक पॉइंट है इस बार देख सकते हैं. तो एक शॉट कवर पॉइंट एक थर्डमैन एक फाइन लेके और एक स्लीप है. शॉट मिड विकेट और मिड ऑन दायरे के अंदर है. इस बार जोरदार प्रहार और गेंद सीमा रेखा पार. नंबर आ जाएगा 6. तो इस बार छक्के के साथ खुद का खाता ओपन कर दिया और छक्के के साथ देख सकते तो टीम का स्कोर खाता ओपन हो चुका 6. डीसीसी मोरबे टीम के ये वनडाउन बैट्समैन जिन्हें पहली गेंद कवर के क्षेत्र में खेला था लेकिन मिड विकेट के ऊपर एक लंबा छक्का आया. निश्चित फलंदाजांना ऑलरेडी चेंडू चेक करून ठेवा आणि पंचांकडे देऊन ठेवा. जसा एखादा चेंडू जर गेला तर तुम्ही पंच तुम्हाला नवीन तो चेंडू तुम्ही जो चेक केलाय तुम्हाला देतील. खेळी थांबणार नाही आणि खेळी सुरू राहील. यस. तो इस बीच सोमटे टीम का टोटल स्कोर पहुंचा है 6 के घर में. एक बार फिर से आड़े बल्ले से वही क्षेत्र. व्हाट अ शॉट. गेंद भूमंडल में एक बार फिर से विकेट 6 रन. और इस छक्के के साथ स्कोर आगे 12 रन. 12 पे स्कोर जा चुका है. पहली गेंद के ऊपर जरूर सफलता हासिल किया था लेकिन दूसरी गेंद डॉट चली गई और तीसरी गेंद के ऊपर छक्का आया. चौथी गेंद के ऊपर छक्का आया और यहां देखा जाए तो इस बीच रिहान रितवी 11 सोमट ने टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा 12. अभी तक 2 गेंद शेष है. शानदार जानदार इस आयोजन को आप देख रहे हैं.
ग्रामस्थ मंडल ढोंगराचा पाड़ा आयोजित इस दूधिया रोशनी में बालराम पाटिल साहब ट्रॉफी 2025 और इस बीच तीसरी रात। तर पूनम वॉटर सप्लायचे मालक सन्माननीय जगन्नाथ ढोंगरे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला चतुर्थ पारितोषिक 25,000 आणि भव्य चषक देण्यात आला। त्यांचं आता इथे शुभागमन झाले आणि एक उत्कृष्ट अभिनेता आम्ही व्यासपीठावरती पाहतोय सनी फडके डोंगरचा पडा ही सामन्याचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि थोड्याच वेळामध्ये समीर दादा फडके यांचं देखील आमच्या मंचावरती शुभागमन होणार आहे। यस, ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। फड़के को बहुत मार पड़ी है, इस बार ड्राइव खूबसूरती के साथ और फील्डर वहां मौजूद है। इस बार लॉन्ग ऑफ के फील्डर ने बड़ी अच्छी तरीके से ऑफ ड्राइव किया था, लेकिन एक सिंगल चुराया और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा 13 के घर में, एक विकेट के नुकसान पे। रियान रितवी 11 सोमट ने टीम पहले बल्लेबाजी कर रही है और टॉस जीतकर मेरे हिसाब से मोरबी टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया। इस बार बहुत ही बढ़िया गेंद को आगे फेंका है और गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। रफ्तार के साथ गेंद थी। ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद इस बोर्ड के ऊपर टोटल रन बन चुके 13, एक विकेट के नुकसान पे। रियान रितवी 11 सोमट टीम का स्कोर। तो व्यासपीठावरती आपण पाहतोय स्वर्गीय काशीनाथ काना फडके यांच्या स्मृतीस सौजन्य प्रायोजक श्री भीमजी काशीनाथ फडके साहेब यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर 2 मालिकावीरसाठी जे चषक आपण पाहतो ना, याचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय भीमशेठ फडके। क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजणारे व्यक्तिमत्व। ज्यावेळी डोंगरचा पाडा संघ वलपमध्ये जिंकला होता तेव्हा देखील त्या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लाभली होती ते भीमशेठ फडके साहेब। आपला मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय। शुक्रिया। और इसी बीच यहाँ पहला ओवर खत्म हो चुका है। आप देख सकते हैं हमारे अंपायर संतु दादा चौधरी एक बेहतरीन खिलाड़ी और एक शानदार अंपायर, उनके साथ हीरामन जी भोसले सर, वो भी उन्होंने क्रिकेट अच्छा खेला हुआ है। और जो हमारे तीसरे अंपायर है इस बार देखा जाए कैलाश भोईर सर, आपटा कोलीवाड़ा, और कमेंट्री के हमारा पैनल प्रवीण जी टेम्बे सर, मैन बोलप सुशांत भाई पाटिल कामोटे और खुद मैं। हमारे जहाँ स्कोरिंग की भूमिका के तौर के ऊपर सुधीर अगलावे, मैन कोलवाड़ी और केतन ढोंगरे का पड़ा फॉर्चून इवेंट की हमारी ये शानदार पूरी टीम और डीजे सैंडी। और एक बार फिर से जोरदार प्रहार, लेकिन फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल मिलेगा और हमारे एक बेस्ट फोटोग्राफर और अच्छे हमारे कैमरामैन महेंद्र निकल जी इस बार इस मैच को देख रहे, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। टीम का टोटल स्कोर पहुंचा है 14 के घर में, 14 पे स्कोर। खूबसूरत ये शानदार आजाद मैदान और पूरी तरह से इस बार देखा शानदार ये फ्लड लाइट। लोग इस मैच का गवाह है, पूरी तरह से इस मैच को देख रहे। दूसरा ओवर जारी है, ओमकार नावड़ेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है, लेकिन एक साइड से रुपेश पोपेटा व्यक्तिगत 14 पे खेल रहे। उसके बल्ले से 2 छक्के 2 सिंगल आए। और इस बार देखा जाए गणेश पाटिल जो बल्लेबाज है, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोला है। नेक्स्ट बॉल यानी कि दूसरी गेंद सामना करेंगे गणेश पाटिल। ओमकार नावड़ेकर कोटे का पहला, पारी का दूसरा ओवर लेके, और ये इस बार गेंद ऑफ स्टंप से बाहर है। अंपायर हिरान जी भोसले इन्होंने व्हाइट घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ यह देखा जाए तो सोमटे टीम का स्कोर है 15, एक विकेट के नुकसान पे। दूसरा मैंडेटरी पावर प्ले, 3 खिलाड़ी गज के बाहर है। गणेश पाटिल अगली गेंद का सामना करेंगे। ओ बैटर पैड पे इस बार आउट, या एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेट के सामने, विकेट नंबर दूसरा गॉन। और यहां रियान रितवी 11 सोमट टीम के गणेश पाटिल 0 रन बना के बैक टू द डग आउट। रितवी 11 सोमट टीम को दूसरा झटका लगा
और ओमकार नावड़ेकर ने यह सफलता हासिल किया, जिन्होंने लेग बिफोर के तौर के ऊपर एलबीडब्ल्यू की यह विकेट हासिल किया। ने बल्लेबाज कुणाल पाटिल, बैटिंग क्रमांक 4 के ऊपर मुकाबला रियान ऋत्विल सोमटने और डीसीसी मोरबे के बीच मुकाबला चल रहा है और डीसीसी मोरबे टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है। दूसरा ओवर जारी है। कुणाल पाटिल इस बार यहां सुंदर इनसाइड आउट शॉट बैकवर्ड पॉइंट के ऊपर, गेंद के पीछे फील्डर मिलेंगे। इस बार देखा जाए तो बिल्कुल बढ़िया स्लैश जरूर किया था, लेकिन वहां फील्डर मौजूद थे जिन्होंने गेंद का पीछा किया और 2 रन इकट्ठा किया अपनी टीम के लिए बल्लेबाज कुणाल ने, और कुणाल ने खुद का खाता ओपन किया। टीम का स्कोर पहुंचा है 17 पे स्कोर, लॉस ऑफ 2 विकेट। इस बार प्रहार किया है, लेकिन कवर के ऊपर कैच की संभावना, पीछे मुड़ के कैच लेना बहुत कठिन है, लेकिन फील्डर ने बड़ी अच्छी ट्राई की थी। दूसरा रन होने वाला था, लेकिन अच्छा तालमेल नहीं, मगर मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल, और सिंगल के साथ रियान ऋत्विल सोमट ने टीम का स्कोर है 18, 2 विकेट के नुकसान पे। एक डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है, एक लॉन्ग ऑफ है, एक लॉन्ग ऑन है। सीमा रेखा के ऊपर 3 खिलाड़ी तैनात किए कप्तान ने। और शॉट है, लेकिन गेंद बाहर है, और ये आ गया दमदार छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से डीजे। साहेब यांच्याकडून आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय उसाटणे गावचे राजन शेठ मडवी आणि बुरदुल गावचे नारायण पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की सन्माननीय भीमशेठ फडके यांच्या वतीने आपण मंचकावरती यावं। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अगली बॉल थी कवर, इस बार देखा जाए फंबल हुए थे जरूर फील्डर, लेकिन खूबसूरती के साथ ये ड्राइव जरूर किया था और पिच डिलीवरी जरूर थी। इसी के साथ ये ओवर हुआ खत्म, और 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन इस बार बोर्ड के ऊपर लग चुके हैं। विहान ऋत्विल और सोमटी टीम का स्कोर है 24, लॉस ऑफ 2 विकेट। अभी तक 18 गेंदें शेष, यानी कि 3 ओवर का खेल अभी तक बाकी है, लेकिन डीसीसी मोरबे के तीसरे गेंदबाज कौन होंगे? विहान ऋत्विल और सोमटने के बल्लेबाज का प्लानिंग क्या होगा, वक्त बताएगा डीजे। हे गाणं व्हायरल झालं होतं आमदार बाळराम पटेल साहेबांच्या नावानं, आणि हे आयोजन पाहिलं ना, आमदार साहेब इथे आवर्जून येतात आणि जेव्हा येतात ते या स्पर्धेचं कौतुक करून करून अक्षरशः ही स्पर्धा पाहून पाहून तेही भावुक होतात की या आयोजकांचं आमदार साहेबांवरती एवढं प्रेम, ते प्रचंड प्रेम, म्हणजे आपण म्हणतो ना की एक मनमोहक प्रेम साहेबांवरती या आयोजकाचं नेहमीच पाहिलंय। तर सन्माननीय मोरबे गावचे काळूराम पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत। आणि यावेळी मात्र एक दमदार फटका फलंदाजाने मारलाय, षटकार। हॅलो, जगन्नाथ डोंगरे साहेब यांच्या वतीनं जर कॅच घेतली तर 100 रुपये आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी 100 रुपये मंडळ आभारी आहे। सरपंच मोरबे संदीपजी उलवेकर सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक पाठबळ देण्यात आलंय, त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सरपंच मोरबे संदीपजी उलवेकर साहब, ओवर टू कमेंट्री बॉक्स। यस, कुणाल ने इस बार देखा जाए लंबा भी हिट लगाया, स्कोर आ चुका है, छक्के के साथ आगे बढ़ता है। 30-13 पे स्कोर जा चुका है। तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे सम्माननीय बाळराम पाटील साहब ट्रॉफी 2025। इस बार लॉप और गेंद बाहर जाएगी, सीमा रेखा के बाहर, नंबर आया 6, ठोक दीजिए।
ओवर पिच डिलीवर को पनिशमेंट मिल गया के लिए, और छक्के के साथ कैलाश का भी समाचार लिया। लगातार 2 छक्के ठोके कुणाल पाटिल ने और स्कोर आगे बढ़ चुका सोमंडे का 36 रन। क्या तीसरा छक्का जाएगा? देखना पड़ेगा, परिवर्तन करना पड़ेगा कैलाश को। तो इस बार रनअप चुका हुआ है, लेकिन सामने तैयार है कुणाल पाटिल। व्यक्तिगत याद देखा जाए तो 15 पे खेल रहे, 2 छक्के एक डबल सिंगल के साथ, और उसे 7 रुपेश पाटिल दे रहे अपनी टीम के लिए। रुपेश के बल्ले से 3 छक्के आए। क्या तीसरा छक्का? ओ मिस टाइम हुआ है। उन्होंने जरूर ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच खासा संपर्क का मजबूती का हुआ नाही। सन्माननीय महादेव गायकर साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रिडगर यांच्याकडून स्पर्धेला 1500 रुपयाचं योगदान देण्यात आलं, त्यांचं स्वागत करतो। यस अमित सर। 4 रन जाएगा कि नहीं? गुड फील्डिंग, गुड फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। देखिए फील्डिंग डिपार्टमेंट इंपॉर्टेंट बात है। और रुपेश पोपेटा जो अच्छी तरह से इस बार देखा जाए अपने टीम के लिए योगदान दे रहे, बॉडी से काफी हट्टे कट्टे हैं, और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 37। तीसरे ओवर की 2 गेंदें अभी तक शेष है। कैलाश, ओ पोपेटा ने इस गेंद को खेल दिया, बैकवर्ड्स कर लेकर ऊपर चौका जाएगा लगता है। जमीन को चूमती हुई गेंद, सीमा रेखा रोप, इट्स अ फोल्ड। ये इस बीच हमारे राजेश भाई कातार हार्दिक स्वागत, वेलकम। क्रिकेट के परम भक्त और अच्छे खिलाड़ी और एक यशस्वी आयोजक। कैच लेंगे तो 500 रुपए का इनाम है, और कैच पकड़ो 500 मिलेगा, छोड़ो मत। हो कैच क्लब कहा, इस बार इनाम आया है 500 का, तारीफ करना पड़ी। व्हाट ए कैच, मिड विकेट के ऊपर। और बैट्समैन रुपेश पोपेटा इस बार गॉन हो चुके हैं। 18 यानी कि 3 छक्के, 1 बाउंड्री, अपनी टीम के लिए बेमिसाल एक तूफानी पारी खत्म हो गई। डीजे थँक्यू डीजे। पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जायचे। व्यासपीठावरती आत्ता ज्यांचं शुभागमन झालं ते माननीय सन्माननीय शिवसेनेचे खुटारी गावातील संतोषजी म्हात्रे साहेब यांचं मी स्वागत करतो। UD उमेश डोंगरे यांचे ते सासरे भाऊ आहेत, तुमचं मनपूर्वक स्वागत। तदनंतर आपण सन्माननीय पाहुण्यांचे इथे स्वागत करताना पाहिलं। संदीपजी उल्वेकर यांच्याकडून 2100 रुपयाचं योगदान देण्यात आलं। राजन शेठ मडवी उसाटणे, नारायणजी पाटील बुरदुल यांचे मी स्वागत करतो, आणि भालचंद्र फडके यांच्याकडून देखील 2000चं आर्थिक योगदान देण्यात आलं, त्यांचं मी स्वागत करतो। सन्माननीय मोतीरामजी बहादूर फडके यांच्याकडून 1000चं योगदान या स्पर्धेला। सध्या मैदानामध्ये तुम्ही जी ड्रिंक ट्रॉली पाहतायत, पाणी घेऊन जो आमचा व्यक्ती गेलाय आयोजक, खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये फक्त पाणीच नाही तर एनर्जी ड्रिंक देखील आहे। एनर्जी ड्रिंक ज्या असतात, आपण पाहिलं तर त्या सर्व एनर्जी ड्रिंक त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत। म्हणजे क्रिकेटरना पाणीसोबत जी एनर्जी असते ती मेंटेन ठेवण्यासाठी एनर्जी ड्रिंकचा देखील आयोजकांनी वापर केले। स्पर्धेचा स्टँडर्ड बघा, स्पर्धेची क्वालिटी बघा, आणि जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये क्वालिटी स्टँडर्ड असतो ना, ती एक प्रोफेशनल स्पर्धा असते। ती ही प्रोफेशनल स्पर्धा आमदार बाळराव पाटील चषकाच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते। तर इथे मित्रांनो आगमन होत आहे सन्माननीय रायगड भूषण, एक उत्कृष्ट मृदुंग वादक, सन्माननीय पकवास वादक सन्माननीय मधुकरजी बुवा डोंगरे यांचे इथे आगमन झालंय। मी सन्माननीय डोंगरे साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। 52 प्रीमियर लीगमध्ये क्रिकेट खेळणारे आणि रायगड भूषण या सन्मानाने ज्यांचा सन्मान झाला ते सन्माननीय मधुकरजी बुवा यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि नाणेफेकीसाठी नेवाली विरुद्ध बेलोली जो सामना आहे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करा असं मी दोनों संघांना इथे कॉल करतोय। ओवर टू कमेंट्री बॉक्स। यह स्कोर 41 3 विकेट के नुकसान पे, और ये मंच निकल गया है। इस मंच के ऊपर हमारे तालमणि महाराष्ट्र भूषण से सम्मानित कर चुके आदरणीय पंडित हमारे प्रतापराज पाटिल, इनके शागिर मधुकर बुआ डोंगरे, इनका आगमन, जिन्हें भी रायगढ़ भूषण पुरस्कार से सम्मानित किए। एक अच्छे इंसान, जब जब भजन के स्तर के ऊपर मधु बुआ है तब तक लोग खुश हो जाते हैं। देखिए उनके हाथ के ऊपर भी धार रखा हुआ है, उनका धा हमारा सा और कमेंट्री में 6 चाहिए, तब बड़ा मजा आता है। लेकिन फिलहाल स्कोर हो चुका है 41
लॉस ऑफ इस बार देखा जाए 3 विकेट गॉन और नए बल्लेबाज और मिस टाइम शॉट है, पीछे जाकर के इनको खेल दिया है। एक सिंगल मिलेगा, दूसरे की भागने की कोशिश और इसी के साथ ही दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चतुराई चतुर होता हो रही। खूबसूरत बढ़िया आयोजन और पूरी तरह से लोग इस मैच का गवाह है। ये गई, हवा में गई और हथेली में, क्या बात है यार, सुपरमैन ही खड़ा है मोरबे कवा। क्या जबर छलांग लगाकर जांबुवंत जैसी उन्होंने जंप मारी और इस बार देखा जाए यहां रन रोका, 5 रन रोक दिया अपनी टीम के लिए। एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो वियान रित्वी 11 सिद्धि सोमटे टीम का स्कोर पहुंचा है 44। 4 गेंदे अभी तक शेष है। चमकदार ट्रॉफी, खूबसूरत ये मैदान, मंच के ऊपर हमारे सभी अतिथिगण बैठे हुए हैं और अतिथि देव भव, ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। मेहमान हमारे लिए भगवान के समान है। नावड़े करके अगली बॉल और सुंदर एक्स्ट्रा कवर के ऊपर शॉट है, पंच किया था जोरदार, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। तब तक बढ़िया थ्रो, बढ़िया फील्डिंग, एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 45। देखिए हमारे मधुकर घोंगड़े बुआ बहुत बड़े हमारे कैसेट में, उनका बहुत बड़ा योगदान, मैं उनका बहुत शुक्रगुजार हूं कि मेरे संकट के टाइम के ऊपर उन्होंने जो कुछ बजाया वो सही है। और देखिए मधुकर घोंगड़े जी का नाम लेते समय बल्लेबाज बैक टू द डगआउट जा रहा है। विकेट नंबर इस बार देखा जाए 5वां गॉन दीजिए। गावातील सन्माननीय योगेश दादा खानावकर यांचं शुभागमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय। नेवाली आणि जेडीएम बेलवली 2 कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं आहे, कारण थोड्याच वेळामध्ये इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल। जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। तो इस बीच यहाँ 4था विकेट गॉन हो चुका है 45 पे स्कोर और नए बल्लेबाज प्रशांत कुरंगले। अभी तक इस ओवर की 2 गेंदें और हवा में इस बार बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा गली से गेंद निकल गई है। सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 8 ठोकम ठोक होना ही चाहिए डीजे। तर गाईस माझा आज खूप डोकावर झाला, लोकांना तो व्हिडिओ बघत नका जावं। और देखिए शाबिर काजी, इनका ये आवाज सुना आप सभी ने, जिनके चलने में कुछ झुमक है वो बिल्कुल से शांताबाई जैसी। और मिलेगा इस विकेट पर बाउंड्री और स्कोर 49-50 बनाने के लिए 1 रन चाहिए। और अपील जरूर की थी लेकिन सिंगल जरूर मिलेगा। दूसरे के लिए भाग रहे, इसे कहता है चतुरा भरा रन, चिक्की रन कहते इसे सामने। और यहां लेग बाई के रूप में सिंगल मिलेगा जरूर। 2 रन मिल चुके हैं और टीम का स्कोर पहुंचा 51। तर निश्चित सन्माननीय सुनीलजी साठे उपसरपंच पालेखुर्द यांच्याकडून 2000 रुपयाचं योगदान, मेघनाजी फटके माजी सरपंच यांच्याकडून 2000चं योगदान, त्यांचं मी आभार व्यक्त करतो। चला संघनायक टॉससाठी यायचंय। बेलवली संघाचा संघनायक आलाय, नेवाली संघाचा संघनायक टॉससाठी या। इकडे मात्र 4 षटकानंतर आपण बघू शकता सोमंटे संघाची धावसंख्या झाली ती 51 ला 4 गाडी मैदानाच्या बाहेर। 54 अभी आखिरी ओवर है, पारी का स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, हनामारी का ओवर है। और हमारे मधुबोया बैठे हुए जो हमारे बारे में अंतिम होता है ना गोंधल, वो इस ओवर में होना चाहिए। कालीचार टीप का तबला ठोकम ठोक मारो इस ओवर में, क्योंकि अंतिम पारी की 6 गेंदे शेष है। ये कुटाकुटी का ओवर है। तो निश्चित आता व्यासपीठावरती आगमन झालंय सन्माननीय IMASA कराटे इंडियाचे अध्यक्ष, वल्लभचे तंटामुक्ती अध्यक्ष बंडू शेठ पाटील,
दादांचे ते आगमन झालंय. मी सन्माननीय बंडूशेठ पाटील यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय बंडूशेठ पाटील साहेब, आपण मंचकावरती यायचं आहे. वलप तंटामुक्ती कमिटीचे ते अध्यक्ष आहेत आणि IMS कराटे चॅम्पियन इंडिया अध्यक्ष देखील आहेत. स्वागत आहे आपला. याच ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. केतन ओ जोरदार मारने गए थे लेकिन खासा संपर्क हुआ नहीं. दूसरे के लिए भागना चाहिए. रन हो जाएगा. करीब में मामला हो सकता है क्या? नहीं, और थ्रो होया है लेकिन बैकअप पीछे अच्छा है. मिलेंगे 2 और बियॉन्ड रितवी 11 सोमट टीम का स्कोर पहुंचा है 53-53. आखिरी अभी तक मेरे हिसाब से 5 गेंदे शेष है. प्रशांत कुरुंगले व्यक्तिगत यहां देखा जाए तो मेरे हिसाब से 4 पे खेल रहे. राजेश हाथमोड़े 3 पे खेल रहे. केतन उलवेकर इस बार देखा जाए पारी का अंतिम ओवर फेंक रहे हैं. स्लॉग ओवर जिसे कहते हैं हम. ओ कट करने जरूर गए थे लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी. पॉइंट के ऊपर से खेलने का मंसूबा फेल हुआ. गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. निसर्ग के नियमानुसार जहां मिलन नहीं है वह उत्पत्ति नहीं है. 20 मिनट हो चुके हैं. 25 मिनट में आपको ओवर खत्म कर रहे हैं, ध्यान में रखिए. 53 और इस बार शानदार तरीके से पिक किया मिड विकेट के ऊपर कैच और आउट. विकेट नंबर 5वां गॉन. 53 लॉस ऑफ 5. सोमट ने टीम डीजे. सन्माननीय रामचंद्रजी शालिक फडके यांचे ते शुभागमन झालंय. त्यांचं मी स्वागत करतोय आणि थोड्याच वेळामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी भीमजी फडके साहेब आणि संतोषजी मात्रे खुटारी यांच्या शुभ हस्ते या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. हे 2 पाहुणे असतील टॉस करण्यासाठी. संघ आहेत नेवाली आणि त्यांच्या विरोधात JDM बेलवली संघ. यस आखिरी 3 गेंदे शेष. लोग इस मैच का गवाह है और देखिए मधुबा रात काली है और उसमें उजाला कैसा चमक रहा है. देखो बघा व्यासपीठावरती आमंत्रित करतोय ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 1,20,000 रुपयाची धनराशी देण्यात आली. पहिला क्रमांक दरवर्षीप्रमाणे सन्माननीय सुभाष शेठ फडके दादांचं आगमन झालंय. मी सुभाष दादाला विनंती करतो की यावं. आपलं आयोजन आहे आणि या स्पर्धेचे आपण आयोजक आहात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 1,20,000 प्रथम पारितोषिक. क्या बात है. प्रशांत दिगे दानवीर कर्ण हमारा ही था लेकिन दानवीरता हर एक आदमी के पास नहीं होती. वो दिखाने में कामयाब बने हमारे साहब. फुल टॉस गेंद थी लेकिन शॉट मजबूती का नहीं है. एक सिंगल. दूसरे के लिए भाग रहे हैं. एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद गई है. तीसरे के लिए भागने की कोशिश. क्या हो सकता है? क्या हो सकता है? खतरा बन सकता है क्या? देखना पड़ेगा. लेकिन अंपायर बताएंगे. थर्ड अंपायर तीसरे अंपायर की मांग की है रनआउट साठी. अंपायर काय बीमर पण आहे. यस पहिले दादा बीमर चेक करा. फॉर्च्यून इव्हेंटवरती आपण आता वेस्ट राईट बीमर बॉल चेक करतोय. चेंडूची हाईट फॅक्टर. थर्ड अंपायर संतोष चौधरी सर पॅनल. हिरामनजी भोसले सर यांना देखील आपण पाहतोय. खूप चांगली भूमिका या तिन्ही पंचांची राहिली या स्पर्धेमध्ये. सन्माननीय योगीशदादा खानापूर यांच्याकडून 2,500 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय आणि संतोषजी मात्रे खुटारी शिवसेना यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलंय. संतोषजी मात्रे आणि योगीशदादा खानावकर आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमदार बाळराम पाटील चषक 2025 पर्व क्रमांक 12 मध्ये. बघा रनआउट नाही आहे आणि हा नो बॉल आहे. यस तरी ते संघर्ष योद्धा सन्माननीय वामचे गावचे नामदेवजी गोंदली दीपक फर्टिलायझरचे कर्मचारी आहेत. नामदेवजी गोंदली साहेब यांचं आगमन झालंय. संघर्ष योद्धा संघर्ष करणारे व्यक्तिमत्व मित्रांनो. यावं. नामदेवजी गोंदली तुमचं स्वागत आहे. आणि बंडूजी पाटील तंटामुक्त अध्यक्ष वलभ कराटे चॅम्पियन अध्यक्ष आहेत ते देखील इंडिया ऑल इंडिया कराटे चॅम्पियनचे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला सामना सुरू करायचंय. बघा 25 मिनिट आहेत तुमच्याकडे. एक मिनिट पंच धावा किती आहेत? 3 नया 3 धावा नाही. एकूण 4 होतील नो बॉल पकडून. ओके
होता है। नो बॉल है, फ्री हिट है। उल्वेकर और हवा में जरूर है, इस बार कैच की मांग की है, क्या होगा देखना पड़ेगा। जज नहीं कर सके, लेकिन कैच होती भी नहीं इसकी गेंद के ऊपर, क्योंकि फ्री हिट की गेंद थी। इसमें क्लीन बॉल नहीं है, इसमें कैच नहीं है, इसमें एलबीडब्ल्यू नहीं, इसमें एक ही विकेट है रन आउट की। और प्रशांत दिगे इस बार 3 पे पहुंचे हैं और प्रशांत कुरुंगले व्यक्तिगत 6 पे पहुंचे हैं। टीम का टोटल स्कोर समझने का 59 59। और ये हवा में इस बार कैच इट और आउट। और इसी के साथ लगभग देखा जाए बल्लेबाज बैक टू द डगआउट जा रहे हैं और एक गेंद अभी तक शेष है। इन बल्लेबाज आउट हो चुके जिनका नाम है प्रशांत कुरुंगले, जो 6 रन बना के वापस 59 पे 6ठा विकेट मैदान से बाहर। झटका लगा विहान ऋत्वी 11 सोमवती टीम को। अंतिम बॉल, आखिरी गेंद शेष, आखिरी ओवर की। पूरी तरह से लोग देखिए इस मैच का गवाह है बालराम पाटिल साहब। 2025 12 साल एक तब पूरा होने जा रहा है। 26 जनवरी से शुरुआत ग्रामस्थ मंडल डोंगराचा पाड़ा आयोजित दूधिया रोशनी में आयोजन चल रहा है। परफेक्ट काम, करेक्ट नियोजन। आकाश बांडेकर अंतिम बॉल खेलेंगे अंतिम ओवर की। और ये गेंद अंपायर बताएंगे क्या है। ऑफ स्टंप के बाहर है और वाइड है, तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जाएगा 60 के घर में। 60 पे स्कोर, 60 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं और आखिरी गेंद शेष है। इस आखिरी गेंद में कितने रन इकट्ठा करेंगे देखना पड़ेगा। और कट किया गेंद को और इस बार देखा जाए, लेकिन थर्ड मैन में अच्छी फील्डिंग का मुजाहरा। दूसरे के लिए भाग रहे और खतरा बनेगा। आउट, एक ही रन और इस एक रन के साथ दूसरे के लिए आउट हो चुके। यहां पे चलता है 6 विकेट गॉन हो चुके, 7 विकेट गॉन, तो 61 स्कोर बन चुका है यहां विहान ऋत्वी सोमवती टीम का। और डीसीसी मोरबी टीम को जीतने के लिए 30 गेंद यानी कि 5 ओव्हर में 62 चाहिए। थँक्यू सो मच। दोन्ही संघाने हँडशेक करायचे। जाऊया सामन्याकडे आणि टॉस केला जाईल। सामना क्रमांक 3 सी पोल मधला हा दुसरा सामना, पहिला एफ पोल मधला सामना खेळवला गेला। टॉस करण्यासाठी पाहुण्यांना मी आमंत्रित करतो सन्माननीय संतोषजी म्हात्रे खुटारी आणि सन्माननीय भीमजी फडके साहेब, जे स्वतः आयोजक आहेत। भीम फडके साहेब आणि संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। दोन संघ आहेत जेडीएम बेलवली मॅन इन ब्लू, त्यांचं मी स्वागत करतो कॅप्टन साहिल, आणि कॅप्टन आहेत दमदार चषकाचे आयोजक राजेश कातारा साहेब नेवाली गौरी स्पोर्ट्स। इथे टॉस केला जाईल पाहुण्यांच्या शुभ हस्ते। डीजे माईक कडे लक्ष द्यायचं प्लीज। सुरुवातीला फोटो घेतला जाईल, त्यानंतर जो संगणक टॉस जिंकेल पाहुणे त्याला टॉस देतील त्या संगणकाला, आणि त्यानंतर इथे चर्चा केली जाईल। यस, सुरुवातीला टॉस करूया। बेलवली विरुद्ध नेवाली, गौरी स्पोर्ट्स अँड जेडीएम। बेलवली कॉल करणार हेड अँड टेल, H&T हेड आलाय, तर हा टॉस सुपूर्त करायचा बेलवली संघाला। आपण त्या संघाने जिंकलाय, टॉस द्यायचा आपण। टॉस देताना आपण पाहुण्यांना पाहतो, तर पाहुण्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे। दोन्ही संघटनांसोबत आम्ही चर्चा करू आणि नंतर पाहुण्यांचा सन्मान करू। थँक्यू सो मच संतोषजी म्हात्रे आणि भीमशेठ फडके। टॉस जिंकला बेलवली संघ। 5 षटकाची लढत, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग। महत्त्वाचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। या अगोदर नेवाली विरुद्ध कधी खेळलात का तुम्ही? सामना झालाय का? आणि एक मोठी मॅच पाहायला मिळेल का आज? मग मॅच तर चांगलीच होईल, पण फर्स्ट टाइम कधी खेळलो नाही त्यांच्यासोबत। कसं वाटलं आयोजन तुम्हाला? 15,000चे प्रवेश फी भरल्यानंतर एवढं सुंदर आयोजन, शार्पीज आहेत, सुंदर असे बॅनर तुम्ही पाहताय, प्रोफेशनल आयोजन वाटतं का तुम्हाला? आयोजन तर एकच नंबर आहे, खेळायला मजा येईल इथं। थँक्यू सो मच। बेलवली संघ टॉस जिंकलाय, गोलंदाजी घेतली। आता आपल्या सोबत आहेत आमदार चषकाचे दमदार आयोजक। तुम्हाला देखील आयोजनाचा प्रचंड अनुभव आहे, आणि हे आयोजन पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुरुवातीला काय आलं की हो या स्पर्धेमध्ये आम्ही दरवर्षी खेळू, असं वाटलं का तुम्हाला? ऑब्वियसली 100% आम्ही या आयोजनाला दरवर्षी केलो,
अतिशय नेटकं ग्राउंड, अतिशय बॅनरबाजी चांगल्या पद्धतीची, इंडियन्स प्लेयरचे सर्व बॅनर्स इथे झलकताना दिसतात. आणि मी प्रथम बघतोय की नाईट मॅचला LED लाईटसुद्धा आहे आणि अतिशय चांगला मंचसुद्धा इथं त्याही बॅनरबाजी करून श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ डोंगऱ्याचा पाडा यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे. अतिशय ग्राउंडमध्ये व्यवस्थित लाईट आणि साफसफाई, चांगली विकेट्स आणि पूर्ण गावाचं आयोजन आहे. आम्ही ज्यावेळी लॉस बघितले, आम्ही खेळायला गेलेलो म्हणून आलो ना, त्याबद्दल सॉरी बोलतो, परंतु पुढच्या वेळी आम्ही 100% येण्याचा प्रयत्न करू. आणि अतिशय चांगलं आयोजन आहे आणि आयोजन करणं सोपं नसतं, बोलणं सोपं असतं. क्या बात आहे. राजेश कात्रा, तुम्ही स्वतः आयोजक आहात, तुमच्या मनातील भावना तुम्ही व्यक्त केल्या, यात मात्र शंका नाही. परंतु गौरी स्पोर्ट नेवाले संघ पाहिला यावर्षी देखील चांगल्या फॉर्ममध्ये सुरुवातीला बॅटिंग आली. असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावर तुमचे दारोमदार असेल आणि तुम्हाला वाटतं की 5 षटकामध्ये मोठं आव्हान ते बनवू शकतील? स्कोअर आम्ही आमच्या 60+ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि आता चांगली टीम फॉर्ममध्ये 4 नंबर मारलेत आम्ही नाईटचे लगातार. आणि त्या दिवशी झालेल्या वाकडीमध्ये सोनूनी बाईकसुद्धा घेतली गोलंदाजच्या जीवावर. आणि चांगले प्लेयर खेळतात, धीरज झाला, अतुल झाला, NK झाला, पार झाला, 100% देतात आणि देण्याचा इथं पण प्रयत्न करतील. या स्पर्धेमध्ये काही तुम्हाला कमी वाटलं का? जर असेल तर आमच्या आयोजकांना सांगा, तीही पुरे आम्ही पुढच्या वर्षी करू, कारण तुम्ही चांगले आयोजक आहात. नाही, या विभागातील सर्वात उत्कृष्ट स्पर्धा ही 100% ह्याच्या पुढेही गणली जाईल. आणि अतिशय नेटकेपणाने आणि कुठलीही कसर इथे कमी नाही सोडली आयोजकांनी. अतिशय सुंदर स्पर्धा आहे. ऑल द बेस्ट स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. राजेश दादा यांना प्रचंड अनुभव आहे आयोजनाचा, ते देखील आयोजक आहेत, त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिला की आयोजन भरपूर सुंदर आहे. तर पाहुण्यांचा सन्मान करूया. सन्मान्य संतोषजी म्हात्रे, खुटारी, शिवसेना यांचा सन्मान केला जाईल. संतोषजी म्हात्रे साहेब खुटारी एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. UD उमेश डोंगरे यांचे ते सासरे बुवा आहेत आणि खऱ्या अर्थाने 5,000 रुपये तुम्ही या स्पर्धेला दिले आहेत. तुमचा खुटारी संघ देखील खेळणार आहे आता नेक्स्ट मॅच. सात्विक 11 चेतनेश्वर खुटारी असं त्या संघाचं नाव आहे. आणि सात्विक म्हणजे आमचे UD म्हणजे उमेश डोंगरे यांचे ते सुपुत्राचं नाव आहे. सात्विकचे आजोबा आपण पाहतो स्क्रीनवर, त्यांचा सन्मान. योगेश या, योगेश डोंगरे आयोजक आहात तुम्ही, या सन्मान करताना. सामना सुरू करायचं. यस, पुढील सन्मान आपण करूया. सन्माननीय योगेश दादा खानावकर नावडे यांचा सन्मान केला जाईल. योगेश दादा या आपण लगेच. थँक्यू सो मच. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया सुशांतजी पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. दुसरा चेंडू अप्रतिम दर्जेदार आणि या इनिंगची सुरुवात केली आहे या षटकारानं, बाहुबली षटकार. गोलंदाजी मार्कवर प्रशांत तिघे 62 धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट पूर्ण करत असताना या इनिंग मध्ये मोठा फटका. ओ माय गॉड, आजच्या नाईट मधील सर्वोत्कृष्ट दर्जेदार बाहुबली वन्स अगेन बिग हिट. दोन चेंडूंमध्ये 2 षटकार. पहिल्या इनिंगची सुरुवात तशीच झाली होती. म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती विकेट होता, त्यानंतर डॉट, त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू षटकार लगावले होते. अगदी तशी सुरुवात या ठिकाणी हनुमान फडके याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 62 धावांचं टार्गेट पूर्ण करण्याची धमक या 2 षटकारांतून दाखवली जाते. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य श्री विठ्ठल रखुमाई अगदीच ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आयोजित प्रकाश ज्योतातील या अतिशय दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळतात, ज्या स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटर आपल्या इंडियन क्रिकेटर्स वुमेन्स यांचं देखील त्या ठिकाणी आदर सन्मान हे पोस्टर लावून करण्यात आलेले आहेत. आणि आमच्या मागे स्टेजवरती आपला अप्रतिम दर्जेदार रोहित शर्मा अशा प्रकारे सजवलेलं हे मैदान आहे. आयोजन आहे, नियोजन आहे, प्रयोजन आहे. अगदीच मनमोहक स्पर्धा आहे आणि ती देखील नाईटमधील प्रकाश ज्योतातील
2 षटकार लगावलेत आणि या स्पर्धेला सुंदर बनवण्याचं काम केलंय गोलंदाज आहे प्रशांत दिघे. स्पीडअप करायचं आहे, फारसं वेळ घ्यायचं नाही. आपण विनंती आहे पंचांना, आपण देखील त्या ठिकाणी आपण वारंवार कॉलिंग करा त्या ठिकाणी सर्व खेळाडूंना. 2 षटकारानंतर हॅट्रिकच्या बोल्यावरती काय होणार या चेंडूवरती पाहूया. यॉर्कर लाईन चेंडू, सटीक गोलंदाजी आणि इथे पहा जसा चेंडू विकेट किपरच्या हातातून सुटलाय. सर्व 30 यार्ड सर्कलमधील खेळाडू त्या चेंडूला पकडण्यासाठी आणि बॅकअप देण्यासाठी तयारी दाखवली जाते, कारण त्यांना माहिती आहे इथे 2 षटकारला लगावल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ आता मात्र तुटून हाणामारी करण्याचा निर्धार करून आलेले आहे. टॅपिंग क्रिकेट यावेळेला चेंडू समजला नाहीये. फुल्लर लेंथवरती चेंडू आदळला गेला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडू षटकार लगावल्यानंतर बदल करणं अनिवार्य होतं आणि ते बदल प्रशांत दिघे या गोलंदाजानं केलेले आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे, ज्यामध्ये 3 डॉट आणि 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 62 धावांचं टार्गेट, या चेंडूवरती नेमकं काय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कमजोरी कदाचित या गोलंदाजानं हेरली आहे या फलंदाजाची आणि या षटकामध्ये चेंडू 4 डॉट फेकले, 12 धावा धावफलकावरती. तर दीक्षिता वॉटर सप्लायचे जे मालक आहेत सन्माननीय रवींद्र फडके साहेब यांच्याकडून या स्पर्धेला एक बायसायकल देण्यात आली आहे. त्यांचं आता आगमन झालंय. मी रवींद्र दादाचं स्वागत करतोय. आता सन्मान्य पाहुण्यांचा आपण सन्मान करूया. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान्य मान्यवर IMASA कराटे चॅम्पियन आणि इंडिया अध्यक्ष वलप तंटामुक्त अध्यक्ष बंडूजी पाटील. या बंडूजी पाटील वलप यांचा इथे सन्मान केला जाईल. एक नामांकित व्यक्तिमत्व मित्रांनो, काठमांडूमध्ये देखील जाऊन त्यांच्या IMASA या संघटनेने भरपूर गोल्ड मेडल जिंकले, भारतामध्ये देखील गोल्ड मेडल जिंकले आणि एकेकाली डोंगरचा पाडा गावामधून ते क्रिकेट खेळायचे. महेश डोंगरेने आम्हाला सांगितलं की पहिले जो क्रिकेट होता तेव्हा साईट मागवली जात होती आणि विकेट किपिंगची भूमिका हे बंडू पाटील करायचे. त्यांचा आम्ही सन्मान करतो. एक नामांकित व्यक्तिमत्व मित्रांनो, कराटे चॅम्पियन अशी त्यांची ओळख आहे. धन्यवाद बंडूजी पाटील आपण आल्याबद्दल. ग्रामस्थ मंडळ डोंगरचा पाडा अनंता डोंगरे यांचा सन्मान केला जाईल. अनंता डोंगरे साहेब यांना विनंती की आपण या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान घेण्यासाठी. अनंता डोंगरे साहेब यांना विनंती की आपण यावं. थँक्यू सो मच. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. या अनंताजी डोंगरे. धन्यवाद. यावेळेला गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर आला आणि ज्या वेळेला पहिला चेंडू फेकला त्याची ॲक्शन आपण पाहिली ना तर क्रॉस अँगल गोलंदाजी करतो आणि अशा गोलंदाजीला तुम्हाला खेळायचं असेल तर तुमच्याकडे तसा अनुभवी पाहिजे. संकेत भगत आहे स्ट्राईकवरती. यावेळेला अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. 1 बाउंड, सनसणीत चौकार. आणि प्रति षटकारास पूनम ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 100 रुपयाची धनराशी देण्यात येणार आहे. पुढील चेंडू बदल करणं गरजेचं आहे. चेंडू अगदी ट्रॅव्हल केला गेला पण पंचांनी हेरलाय. हा चेंडू अवांतर आहे. ऑफस्टम्पला फारच सोडून हा गेलेला चेंडू 1 धाव देऊन जातोय. ज्या पद्धतीनं आपण पाहिला मागचे 2 चेंडू 5 धावा घेऊन गेलेत आणि ह्या वाईडनं आणखी 1 धाव म्हणजेच ऑल टोटल आपण पाहिले आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर गणेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला पुन्हा एकदा तोच चेंडू, तीच दिशा आणि तोच फटका. 1 बाउन्स, चौकार. मात्र संकेत भगतनं चांगल्या पार्टनरशिपला सजवण्याचं काम केलंय. म्हणजे हनुमान फडकेनं पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके लगावले, 12 धावा एकवटल्या आणि त्यानंतर जबाबदारी आली दुसऱ्या षटकामध्ये संकेत भगतकडे, ज्याने आतापर्यंत लगातार 2 चौकार लगावलेत आणि धावसंख्येला 21 या धावसंख्येवरती नेऊन पोहोचवलंय. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट आहे. मगाशीच आपण कमेंट्स ऐकल्या कर्णधाराच्या की या खेळपट्टीवर या पाट्यावरती खेळायला फार मजा येते. जसा चेंडू येतो ना फक्त मारण्याची धमक हवी आहे आणि ती धमक या वेळेला संकेत भगत आणि हनुमान फडके यावेळेस दाखवतोय. गणेश पाटीलला थोडासा विचार करावा लागेल. आपल्या गोलंदाजी मार्कवर मोठा फटका फायर केलाय. इंटरनॅशनल वाईल्ड फायर षटकार. संकेत भगत नावाचा ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतो यावेळेस आणि टाळ्यांचा कल्लोल
आजच्या नाईटमध्ये प्रत्येक टीमचे गावकरी सपोर्टर अगदीच या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी येतील, ज्यांच्याकडून टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील, माहोल होईल, कल्लोल होईल आणि ते गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. मात्र या दोन्ही टीम एकमेकांच्या विजयासाठी लढत आहेत आणि त्यांच्या पाठीशी त्यांचे पाठीराखी देखील आहेत. आणि यावेळेस 100 रुपयाचं जे प्रति षटकारास पारितोषिक लागलं होतं ना, ते प्राप्त झालं आहे. नक्कीच यावेळेला डीपला चेंडू खेळून काढलाय. पहिल्याच टप्प्यात चेंडू हातामध्ये गेलाय आणि 1 धाव मिळेल. यावेळेला थोडासा चेंडूमध्ये बदल केलाय. अगदीच शॉर्टअप लाईनच्या थोडासा पुढे चेंडू फेकून काढलाय आणि 1 धाव मिळाली. पूनम ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं जो संकेत बघतनं षटकार लगावला ना, त्यासाठी 100 रुपयाची कॅश प्राईज जमा झाली आहे. थँक्यू सो मच. आमच्या खेळाडूंवरती असंच प्रेम दाखवा. वन्स अगेन यावेळेला यॉर्कर लाईन ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, गरजेचं आहे या वेळेला, कारण सेकंड इनिंग आहे आणि अजूनही सलामीची जोडी तुमच्यावरती प्रहार करते आणि त्यांचे प्रहार जर थांबवायचे असतील ना, तर ब्रह्मास्त्राचे वापर मध्ये मध्ये करणं गरजेचं आहे. या चेंडूवरती 1 धाव येईल आणि या षटकानंतर आपण समीकरण जर पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या आणि या षटकामध्ये एकूण आल्या 17 धावा आणि ऑल टोटल जर आपण पहिल्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. आता मात्र समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 33 धावा. राया शिवरायांच्या मास्टर चला वेळ लावू नका आपण, कारण सगळ्यांना वेळेची मर्यादा पाळायची आहे. अगदीच आपण पाहतो 8 मिनिटे होऊन गेली आहेत आणि अजूनही आपल्याला 3 षटक फेकायचे आहेत. त्यामुळे आमचे स्कोरर या ठिकाणी अगदी वॉच घेऊन बसलेत आणि तुम्हाला मध्ये मध्ये ते वॉर्न करतील की आपण वेळेची पाबंदी, वेळेसोबत चला, जेणेकरून आयोजकांचं हे आयोजन, नियोजन, प्रयोजन तुमच्या खेळामुळे सुंदर होईल. पहा कशा प्रकारे आतापर्यंत धावसंख्या आली 18 चेंडू 33 धावा. धावफलकावरती 29 धावा जमल्यात आणि गोलंदाजी मार्कवर कुणाल पाटील आलाय. पहिला चेंडू यावेळेला चेंडूनं फार उसली घेतली आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेत केलेत आणि आम्हाला सांगितले हा अवांतर चेंडू आहे. कदाचित हा चेंडू थोडासा वेगळ्या अँगलने फेकण्याचा प्रयत्न असावा गोलंदाज कुणाल पाटील याचा. सलग आपण पाहिलं ना तर कुठल्याही 2 गोलंदाजांना सेकंड ओव्हर दिला नाही. सलग तिसरा षटक फेकण्यासाठी 5 रन केले कुणाल पाटीलला. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनं यावेळेला इशारा केल्यानंतर इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. इट इज अ नो बॉल कॉल. अगदीच 1 बाउन्सची मांग केल्यानंतर त्या ठिकाणी पंचांनी हेरलं. पंचांचं काम असतं ना अप्रतिम असतं आणि सर्वात कठीण भूमिका असते. आम्ही नेहमी सांगत असतो की सर्वात कठीण क्रिकेटमध्ये भूमिका कोणाची असते तर पंचांची असते. त्यानंतर कुणाची असते तर इथे बसलेल्या गुणलेखकांची असते. समालोचकाचं काय, समालोचक इकडे तिकडे बघून मैदानाचं विवरण शब्दांतून मांडू शकतो, पण कटाक्ष ठेवणं हे गुणलेखकाचं आणि पंचांचं काम असतं आणि ते चोख बजावत असताना या नाईट टुर्नामेंटमध्ये अतिशय जबरदस्त यॉर्कर लाईन. ओ माय गॉड, एफर्ट आहे. अगदीच ही उडी पाहिली आपण जी सक्त गरजेची आहे. आत्ताच्या जर पिढीला जर आपण पाहिलं ना तर इंस्टाग्रामवरती मॅच झाल्यानंतर धुव्वाधार लाईक्स कमवत आहेत, कारण त्यांची ती कामगिरी आहे आणि आपल्या टीमसाठी तसे प्रयत्न देखील करत आहेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू आडव्या पट्ट्यात खेळून काढला. स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेला नकार आहे. पहा ज्या पद्धतीनं हे दोन्ही फलंदाज हनुमान फडके आणि संकेत भगत आपल्या टीमसाठी खेळत आहेत ना, आत्तापर्यंत चांगली पार्टनरशिप राहिली आहे. 32 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि अजूनही 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. तर येस या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. भीमर यावेळेस चेक केला जाईल आणि इथे आमचे तिसरे पंच देखील तयार आहेत. चौधरी सर आपण पाहू शकाल, हिरामण भोसले सर आणि कैलास भोईर सर, आपटा कोळीवाडा, ही त्रिमूर्ती आज पंचांची भूमिका बजावत असताना आणि थोडंसं संशय व्यक्त केलं गेलं आहे हाईट फॅक्टरवरती, उंचीवरती चेंडूच्या. आणि फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा आलाय तर फेअर डिलिव्हरी आहे. अतिशय सूक्ष्म निर्णय आमच्या या
चेंडूवरती दाखवून दिलाय आणि ज्या पद्धतीने पंचांचा निर्णय जातो आणि खेळाडूंची जी रिस्पेक्ट असते ना, ती रिस्पेक्ट तुमचं क्रिकेटचं मादक सौंदर्य वैयक्तिक कोठ्यातील वाढवत असतं आणि तुमच्या टीमचं देखील. त्यामुळे गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आदर करा, सन्मान करा. येणारी पिढी तुमचा आदर करेल आणि तुमची परिस्थिती, तुमचं क्रिकेट तुमचा आदर करेल. अगदीच फेर डिलिव्हरीनंतर कुणाल पाटील याचा अजूनही पुढील चेंडू यावेळेस फेकून काढील. मोठा फटका, ऑन फायर, आणखी एक दमदार षटकार. पर्यंत समाप्त झालेत आणि फलंदाज संकेत भगतनं हा षटकार लगावला आणि दाखवून दिलाय अजूनही आमच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची धमक आहे. पहा ज्या पद्धतीनं आपण या अगोदरचे पहिली ओव्हर पाहिली, 4 डॉट चेंडू आले होते पण ते सगळे चेंडू भरून काढलेत या संकेत भगतनं. 6 चेंडू 21 धावांची बहारदार खेळी आतापर्यंत चालू आहे त्याची. अतिशय जबरदस्त चेंडू आहे, अतिशय जबरदस्त. पॉपिंग क्रीजच्या लगतचा हा चेंडू ओव्हर पिच करण्याचा प्रयत्न होता पण जसा चेंडू विकेटवरती आदळलाय ना, विकेट किपरच्या दस्तानामध्ये तो सेफ लँड झालाय आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. यंग टॅलेंट जितकं टीममध्ये असेल ना, तितक्या तुमच्या टीमची एक बाजू मजबूत असते, कारण ते कुठल्याही क्षणाला आपलंसं करण्याचं सामर्थ्य करत असतात आणि ते सामर्थ्य युवा पिढीमध्ये फार असतं. म्हणून असं सांगितलं जातं की तरुणांच्या पाठीवरती कुठलीही जबाबदारी द्या, त्यांच्यावरती विश्वास ठेवा, ते सामंजस्यपणातून ती जबाबदारी पार पाडत असतात. मोठा फटका, आणखी एक डॉट आल्यानंतर आणखी एक बेमिसाल फटका. संकेत भगत नावाची तोप अजूनही मैदानावरती दहाडते. डीजे आपण पाहिलं, षटकार गेल्यानंतर चेंडू गायब झाला होता, त्यानंतर नवीन चेंडू आला, डॉट बॉल आला, त्यानंतर पुन्हा षटकार आला, चेंडू गायब झाला. म्हणजे समीकरण आपण पाहतोय आणि या षटकारासाठी आणखी 100 रुपयाची कॅश प्राईज पूनम ट्रान्सफर यांच्या माध्यमातून जमा झाली आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल अतिशय जबरदस्त. यावेळेला लेग स्लिपला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि नकार दिलाय. ओव्हरची समाप्ती झाली आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती विदाऊट विकेटच्या नुकसानीनंतर 44 धावा. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 18 धावा. चला मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल 12 चेंडू 18 धावा. परिचित व्यासपीठावरती आपण पाहतोय परशुरामजी मामा पवार यांचं देखील आगमन झालंय. रवींद्र फडके साहेब हे देखील व्यासपीठावरती आहेत आणि ज्यांच्या वतीने स्पर्धेला तृतीय क्रमांक देण्यात आला ते सन्माननीय रायगड भूषण मधुकरजी गोविंद डोंगरे यांचं आगमन पाहतोय. चतुर्थ पारितोषिक ज्यांच्याकडून देण्यात आलंय ते जगन्नाथजी खंडू डोंगरे, त्यांचं आगमन आपण पाहतोय. आणि अजय फडकेचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण अजय फडके जे आमचे क्रिकेटर आहेत ना, त्याने मंचावर भरपूर मेहनत घेतली आहे. मंचावर आपण जर पाहिलं जे डेकोरेशन आहे, संपूर्ण टापटीपपणा आपण जो पाहतो ना, ते अजय फडके याच्यामुळे आम्हाला पाहायला मिळतो. अजय फडकेचा विशेष आभार आम्ही व्यक्त करू. बघा, कार्यकर्ता खूप महत्त्वाचा असतो आणि खास करून पंकज फडके म्हणजे आमचे अकाउंटंट. जेवढे काही संघ आले त्यांचा लेखाजोखा, टेक्निकल मॅनेजर, तो डिपार्टमेंट पंकजकडे असतो. आणि शेवंत फडके म्हटला तर संघ वेळेवर येतात का नाही, एखादा थर्ड अंपायर निर्णय असेल, हे पाहण्याचं काम हे संपूर्ण आमचे कार्यकर्ते करतात. सुशांत सर, नक्कीच आज फार मोठी जबाबदारी आहे आणि आपण ती निभावत आहात. अप्रतिम काम आहे. या आयोजनाची वावा आणि कौतुकाची छाप नेहमीच निरंतर राहील. 12 चेंडू 18 धावा आणि आणखी एक उंच भरारी घेतली चेंडूवरती. नेमकं काय घडेल त्या ठिकाणी? प्रयत्न चांगला आहे. ओ माय गॉड, 100% फट दिलाय या पठ्ठ्यानं. नाव आहे या खेळाडूचं गणेश पाटील आणि इथे अगदीच या चेंडूवरती नेमकं काय घडलंय, पंचांनी तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. चेक नक्कीच केलं जाईल. फॉर्च्यून इव्हेंट या ठिकाणी सज्ज आहे. यूट्यूबचं ब्रँडेड चॅनल आहे, जा सबस्क्राईब करा, लाईक करा.
आपण पाहू शकाल जे खेळाडू आहेत ना ते आमच्या स्क्रीनकडे पाहतात आणि इथे सेफ फटका आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. अप्रतिम एफर्ट दिला जात आहे. 12 चेंडू 18 धावा असताना इथे धावसंख्या 2 घेतल्या गेल्या. नेक्स्ट बॉल फुलटॉस चेंडू. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीपला चेंडू गेलाय आणि तिथेही चांगलं फिल्डिंग. क्या बात. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. एका बाजूला फिल्डिंग फार चांगली होते प्रवीण सर, तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक चेंडूवरती कनेक्टिव्हिटी ठेवली जाते. म्हणजे सामना अजूनही समतोल ठेवण्याचा प्रयत्न या दोन्ही टीमचं आपापल्या बाजूनं केलं जातं. हीच तर क्रिकेटची खरी मजा आहे. हेच तर आपापल्या गावासाठी, आपापल्या नावासाठी, आपापल्या टीमसाठी योगदान आहे, जे खरं तर प्रत्येक मैदानावरती फार महत्त्वाचं आहे. यावेळेला आणखी एक मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय चेंडू सीमारेषा बाहेर. दमदार षटकार. या षटकारानं समीकरण थोडंसं ढील झालंय. आता मात्र धावा झाल्या धावफलकावरती 54 धावा. 9 चेंडू 8 धावांची गरज असताना कार्पेटला घसपडून चेंडू ऑन साईडला गेलाय. त्या ठिकाणी फंबल झाल्यानंतर प्रयत्न केलाय, मात्र इथे पुन्हा एकदा नकार दिला आणि पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये सेफ लँडिंग झाली या खेळाडूंची. 1 धाव मिळेल. एका धावेने समीकरण थोडं पुढे झालेल. 55 धावा आणि 8 चेंडू 7 धावा. हे 2 चेंडू जर निर्णायक फेकले ना तर येणाऱ्या षटकामध्ये काही होऊ शकतं. कारण आपल्याला सगळ्यांना क्रिकेटची परिभाषा माहिती आहे, पण आपण पूर्णविराम लावू शकत नाही जोपर्यंत चेंडू पडणार नाही आहे. यावेळेला अगदीच स्वीपरवरून क्षेत्ररक्षकाला डीप मिड विकेटला 1 धाव मिळेल. एका धावेने 56 धावा धावफलकावरती. टार्गेटचा विचार केला तर 62 धावांचं टार्गेट होतं आणि मोठे फटके अगदी संकेत भगत आणि हनुमान फडके यांच्या माध्यमातून फार पाहायला मिळाले. ही शांतता भंग करण्याचं काम. यावेळेला चेंडू गेला डीप मिड विकेटच्या वरून 1 बाउन्स. चौकार. भारतातील माजी आमदार बाळाराम पाटील साहेब चषक. बाळाराम पाटील साहेबांचा जर विचार केला ना तर आपल्या हक्काचा माणूस आहे. कधीही अकेला धावून येणारे व्यक्तिमत्व आहेत. साधे आणि नेहमीच निस्वार्थ भावनेने प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहतात. आम्ही त्यांचा संघर्ष जवळून पाहिला आणि त्यांनी केलेली मदत जनतेसाठी जनता कधी विसरू शकणार नाही आहे. अगदीच त्यांच्या नावानं 2025 मध्ये आपल्याला ही प्रकाश ज्योतातील स्पर्धा पाहायला मिळते. तर ISPLचा जर फॉर्मॅट आपण पाहिला तर केतन म्हात्रे यांची बहारदार खेळी, अगदी सगळ्यांना अभिमानास्पद कौतुकास्पद वाटणारी खेळी. 30 चेंडू 53 धावांची बहारदार खेळी, ज्यामध्ये 3 षटकार आणि 5 चौकार लगावलेत. तर या पठ्ठ्याला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा देऊया. ISPLच्या या फॉर्मॅटमध्ये सगळेच खेळाडू आपापली कामगिरी फार सुंदर करत असताना दिसत आहे. त्यातील केतन म्हात्रे यांची 30 चेंडू 53 धावांची बहारदार खेळी. तर दुसऱ्या बाजूला हनुमान फडके आणि संकेत भगत यावेळेला 6 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू गेलाय टॉवर वरती. षटकार. विजयी फटका. अतिशय सुंदर पार्टनरशिप राहिली आहे. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील या दोघांनी नॉन स्टॉप धुवाधार बहारदार खेळी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. थँक्यू सो मच सोमटणे टीम अँड थँक्यू सो मच मोरबे टीम. आपण अतिशय शांत पद्धतीनं या प्रकाश ज्योतातील टुर्नामेंटमध्ये आमच्या या चषकाला सहकार्य केलं. चला हस्तांदोलन करायला मात्र आपण विसरू नका. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा घोषित केला जाईल आमच्या पंचांच्या माध्यमातून. अगदीच